नमस्कार. ऑफ द रेकॉर्ड ब्लॉगवर आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा विषय आहे विकेंडमध्ये नावाजलेलं गावाजलेलं लग्न झालं. शरद पवार यांची ग्रँडडॉटर आणि RSSच्या मोठं नावाजलेलं कुटुंबीय यांच्यात लग्न झालं. म्हणजे सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती आणि सारंग लखानी यांचं लग्न झालं. तर मी तुम्हाला या रेवती सुळेचं लग्न जे झालं ना त्याच्याबद्दल एक छोटंसं आय टेक यू बॅक 2019मध्ये. काय झालं त्यावेळेला नेमकं काहीतरी मला असं वाटतं प्रेसिडेंट्स रूल वगैरे होता आपल्या स्टेटमध्ये आणि ते महाविकास आघाडी बनत होती. इकडे देवेंद्रजी आणि यांचं जमत नव्हतं, कोणी गव्हर्नमेंट नव्हती. तर झालं का त्याच दरम्यान सोशल मीडियावर, ट्विटरवर एस्पेशली आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर एक अशीच बातमी फिरायला लागली होती, रेवती सुळेचं लग्न जुळतं आहे का. आणि मी आपला नौका पत्रकार होतो, मला 5-6 वर्षच झाले होते पत्रकारितेत त्यावेळा येऊन, आणि मी तो एक ब्लॉग लिहून टाकला. कसं एखादं म्हणजे तुम्ही कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकता याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तो ब्लॉग होता. उद्ध्वस्त म्हणजे नशीब ते काही झालं नाही पुढे, पण मी त्या ब्लॉगमध्ये सोशल मीडियावर एक बातमी त्या काळी फार फेमस झाली होती की रेवती सुळेचं लग्न जुळतं आहे का, काय कोणाशी वगैरे ते जाऊ द्या. तर मी नेमकं ते काहीतरी असं माझ्या स्टाईलमध्ये लिहिलं. मी नाव वगैरे तर नव्हतं लिहिलं, पण त्या ब्लॉगमध्ये मी तो लिहून टाकला आणि तो व्हायरल झाला नेहमीसारखा. तर शनिवार सकाळ होती त्या दिवशी. संध्याकाळी मला एक फोन आला आणि तो शरद पवारांचा होता. अगदी म्हणजे माझ्याशी बोलले काय मला म्हणजे ब्लास्टेड मी, आपण हे करेक्ट शब्द, खूप चिडले होते. आणि मला म्हणाले तू माझ्यावरली, अजित पवारवरली, सुप्रियावरली, काही प्रॉब्लेम नाही, पण माझी नात जी कुठे दूरपर्यंत राजकारणात नाही आणि तू तिच्यावर असं एकदम लिहिलं आणि तुला माहिती आहे की तुझं लिखाण खूप लोकांकडे जातं आणि रुमर्सच्या बेसवर तू हे लिहिलेलं आहे, मी तुला शेवटची संधी तुला, आणि तू असं नको करू, मी शरद पवार आहे. बरोबर आहे, म्हणजे ते चिडणं, कारण मी ऑब्व्हियसली मी कुठे काही सोर्स नाही त्या, पण जस्ट काय मी कधीच आयुष्यात असं करत नाही, पण नेमकं ती एक रुमर अशी मला बातमी वाटली की अरे ही ब्रेकिंग बातमी आहे, आपण ही लिहिली पाहिजे. मी ते काही कन्फर्म वगैरे केलं नव्हतं. म्हणजे सोशल मीडियावर येणारी प्रत्येकच गोष्ट ही खरी असते का याच्यावर माझा त्यानंतर विश्वास बसला नाही. मग मी त्या दिवशी शपथ खाल्ली. मी त्यांना सांगितलं की साहेब मला, आणि ते मला म्हणाले तू हेमंतचा मुलगा आहे म्हणून मी तुला एकच शेवटची संधी देतो आहे तुला, कारण माझ्या बाबांचे आणि पवारसाहेबांचे खूप चांगले संबंध आहे. तर ते झालं. मग मी तो फोन ठेवला आणि पहिले ते आता घाबरलो होतो ऑब्व्हियसली. अरे वयाच्या 35व्या वर्षी तुम्हाला शरद पवार फोन करतात आणि तुमचा तो एक तर ब्लॉग वाचतात आणि प्लस तुम्हाला ते त्याच्यावर प्रतिक्रिया देतात, म्हणजे तर आय वॉज बिट शॉक्ड. तर मी ते सगळ्यात पहिला फोन ऑब्व्हियसली वडिलांना केला. वडिलांनी काही सल्ला दिला. मग भाऊ तोरसेकरांना केला. भाऊ तोरसेकरांनी मला सांगितलं काय करायचं. आणि मग तिसरा फोन मी ऑब्व्हियसली या राज्यातल्या सगळ्यात मोठ्या माणसाला केला, राजकीय माणसाला. तर ते त्यांनी फोन उचलला नाही आणि त्यांचा मेसेज आला की मी माझ्याहून मोठ्या माणसाबरोबर बसलो आहे आणि 20 मिनटात तुला लावतो फोन. तर तो लावला त्यांनी फोन. नेहमी माझ्या त्यांचे चांगले प्रेम करतात माझ्यावर. आणि त्यांना मी सांगितलं की सर माझ्याकडनं असं असं झालं आणि मला असा फोन आला पवारसाहेबांचा. तर ते मला म्हणाले की तू ठीक आहे, ते चूक झाली आहे आणि तू ती मान्य करतो, मोठी गोष्ट आहे. तर तू ते छान ते तुझ्या ब्लॉगवर परतली की असं असं झालं आणि माझ्याकडनं इनोसेंटली माझ्याकडनं चूक झाली. तर ती माफी मागितली वगैरे. मग ते ब्लॉग काढला. मी माफी नाही मागितली, सॉरी, मी ब्लॉग काढला आणि मी ते बरं व्यवस्थित लिहिलं आणि पवारसाहेबांना मेसेजही केला की साहेब मी तो ब्लॉग काढलेला आहे माझ्या अकाउंटवरनं. हा किस्सा मी खूप कधीच कोणाला काही बोललो नव्हता. तर लोक आपले की अरे काय आहे काय, म्हटलं चला आज आपण, आणि नेमकं कट टू रेवतीचं लग्न झालं परवा. तर ते लग्न त्याच्यातही मग मी लग्न झालं, रिसेप्शन, ते संगीत झालं आदल्या दिवशी आणि मग लग्न झालं. आणि मग नंतर मी ते आपण सोशल मीडिया विकेंड होता, तो सोशल मीडियावर बसतो आपण सगळं ते चाळत असतो. एक्स म्हणजे ट्विटर, फेसबुक, काय म्हणजे
टीका टिप्पणी म्हणजे कोणत्याही अँगलवरनं टीका केल्या लोकांनी या लग्नावर. म्हणजे एक तर मला असं एक अकाउंट दिसलं जिथे म्हणाले, अरे शरद पवारांच्या लग्नाला अंबानी, अडाणी, अमिताभ. अरे ते शरद पवार आहेत, ते आपल्या देशाचे मंत्री राहिले, मुख्यमंत्री राहिले 2दा. त्यांच्या घरी हे लोक सगळे मोठमोठे लोक नाही येणार का? आपल्या घरी येणार आहे का? व साधा प्रसाद लाड लग्न करतो मुलाचं तर जयपूरला सगळे मोठमोठे लोक जातात. तर काय शरद पवारांच्या रिसेप्शन आणि संगीतला येणार नाही? असं नाही, मी म्हणजे प्रसादरावांना तेवढाच रिस्पेक्ट आहे, पण म्हणजे जर इफ पीपल लाईक कॅन गो टू प्रसाद लाड्स वेडिंग, ऑब्व्हियसली इट इज शरद पवार. हां, आम्हाला ते कोणत्याही मोठ्या लग्नाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला आम्हाला कधीच निमंत्रण नसतं, मला आणि माझ्या वडिलांना. काय माहिती ते आम्हाला. आणि बाय द वे असं नाही, तुम्हाला वाटत असेल अरे यांचे काय संबंध असतील, बिहाइंड द कर्टन्स आम्ही यांचे सगळ्यांचे फारच जिवलग मित्र आहोत. कोणाकोणाला म्हणजे विचारून घ्याल तुम्ही पर्सनली सगळ्यांना, ज्यात जर ओळखत असाल तर. मग दुसरं आला, अरे एक क्रिटिसिझम आली की RSSच्या परिवारातलं शरद पवारांची घरोबा करणं म्हणजे इज इट वायबल, इज इट म्हणजे ते कसं वाटेल? बाबा 2 फॅमिलीज एकत्र आल्यात, असं काही त्यात हे नसतं काही. शरद पवार आणि असे देशद्रोही थोडी आहेत किंवा असं एकदम असं टोकाचं काही भूमिका नाही आहे. ठीक आहे, 2 परिवार आले एकत्र, 2 मुलामुलीला पसंत आले असं. आणि हो, थोडंसं मन हे झालं की अरे शेवटी RSSचा एक मोठा माणूस आणि त्यांनी पवारांच्या घराची सून करावी, हे एक सेकंड थॉट आहे पॉलिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. पण ॲज अ कॉमन मॅन माझ्यासाठी इट डझंट होल्ड एनी इम्पॉर्टन्स. 2 फॅमिलीज एकत्र आल्यात ना, ते त्यांनी 100 पट विचार केला असेल लग्न ठरवताना पण, की यार आपल्याला ही क्रिटिसिझम होऊ शकते, ही क्रिटिसिझम होऊ शकते. पण ठीक आहे, म्हणजे इट इज. आणि लखानी परिवार पण अतिशय जवळचे आहेत देवेंद्रजींच्या आणि गडकरींच्या. आता लोक म्हणाले, अरे देवेंद्र फडणवीस सहपरिवार तर संगीतलाही गेले. अरे ते एका ताटात जेवणारे मित्र आहेत. म्हणजे इनफॉर्मल वे मी बोलतोय तुम्हाला. लखानी परिवार आणि देवेंद्रजींचे खूप चांगले संबंध आहेत, गडकरीजींशी चांगले संबंध आहेत. आणि रेवतीची काय चूक आहे जर शरद पवार आणि सुप्रिया सुळे किंवा अजितदादांनी, स्वर्गीय अजितदादांनी काही वेगळं आयडिओलॉजिकल राजकारण केलं असेल तर. मी तुम्हाला नेहमी सांगतो किंवा मी लिहितो की पुढची पिढी आहे ना जी, म्हणजे मी आज 43 वर्षाचा आहे, तर माझा मुलगा 19 वर्षाचा आहे, एक 15 वर्षाचा आहे. पुढची पिढी ना हे कधीही हे सगळं बघणार नाही आहे. अरे हा ब्राह्मण आहे, हा मराठा आहे, हा OBC आहे, हा मातंग आहे, हा हे आहे, हा ते आहे. ते जात बघणार नाही, ते पॉलिटिकल आयडिओलॉजी बघणार नाही, जे आय थिंक पवार कुटुंबियाच्या रेवतीनी केलं किंवा सारंगनी केलं. ते लोक थोडे आयडिओलॉजिकल, पोस्ट आम्हाला आमचं जमतं आहे, आमचं ट्युनिंग फार छान होणार आहे आयुष्यभर, आम्ही एकत्र यायला तयार आहोत. फॅमिलीचं जुळं न जुळं आम्हाला माहीत नाही, पॉलिटिकल वेगवेगळे आयडिओलॉजीज असो, नो प्रॉब्लेम. माझी मुलं म्हणजे आता म्हणजे काही उदाहरणं देऊ शकत नाही मी तुम्हाला इथे कॅमेऱ्यावर, पण असं काही कोणी जातपात आता पुढच्या ह्याच्यात बघणं, हे पॉलिटिकल केलेलं आहे सगळं. जसं मी नेहमी म्हणतो की प्रत्येक राजकारणी हा समोर कॅमेऱ्यावर एक दुसऱ्यांचे कपडे फाडतात हे लोक, पण आतून फार जुलक मित्र असतात हे. आणि तुम्हाला बघण्यात आलंच असेल, म्हणजे आजकाल सिच्युएशन होते. मग तिसरी एक क्रिटिसिझम झालं त्या लग्नावर, ते शाहरुख, तुम्ही बघितलं असेल एक फोटोमध्ये सगळी परिवार उभा आहे, शाहरुख खान उभा आहे आणि शाहरुख खान आणि सुप्रिया सुळेनी एक दुसऱ्याला हक केलं आणि आपण एअर किस म्हणतो, म्हणजे चीकवर एअर किस करतात. ती एक वेस्टर्न स्टाईल आहे. आपण सोशल मीडिया वापरणारे, आपण हे सगळे इंग्लिश पिक्चर बघणारे, हे सगळे आपण फार मॉडर्न झालेलो आहे. भारत आता मॉडर्नायझेशनकडे चाललं आहे. सो वी कॅनॉट बी बॅकवर्ड. आणि हे वरच्या कल्चरमध्ये, वेस्टर्नाइज कल्चरमध्ये आणि आता खूपशा भारतीय कल्चरमध्ये हगिंग अँड एअर किसिंग इच अदर प्रॉब्लेम नाही आहे. अरे एवढे हजारो कॅमेरे होते तिथे, काय ते दोघं काय वेडे आहेत का शाहरुख खान आणि सुप्रिया सुळे? कोणाच्याही तुम्ही आनंदात विरजण घालायचं आणि अगदी असं की बाबा त्या दोघांचं बापरे. पण एक आहे, सुप्रिया सुळेच्या जागी तर चुकून याच शाहरुख खाननी अमृता फडणवीसला जर असं काही केलं असतं, म्हणजे आउट ऑफ फ्रेंडशिप,
बॉस, सोशल मीडिया, राजकारणी आणि मग ते जे ट्विटरवर लिहिणारे भयंकर काय टीका झाल्या असतात. अरे बापरे, म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही बाबा. अहो साधं त्या अमृता फडणवीसांनी योगा डेला ते जे कपडे घालतात त्याच्यावर सोडत नाही हे कॅमेरामन आणि पत्रकार किंवा हे सोशल मीडियावर लिहिणारे की अरे असं तसं काय. अहो ती मुख्यमंत्र्यांची बायको आहे. तुम्ही म्हणजे एकीकडे सुप्रिया सुळेला सगळं पास करता आणि इकडे अमृता फडणवीस जर तिने म्हणजे कपडे घातले योगा तुम्ही त्या दिवशी तिला पण तिने सायकल केलं तरी तिच्यावर टीका होते अमृता फडणवीसनी. का तर देवेंद्र फडणवीस काही ॲक्शन घेत नाही म्हणून, किंवा देवेंद्र फडणवीसांकडे असे आरेला कार्य करणारे टगे पोरं नाही म्हणून. असं नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. इन माय आईज इट इज ॲब्सोल्युटली रॉंग वेअर यू differentiate, you let go one mistake of one person and you catch hold of the same person, another person, even if she breathes. हे चुकीचं आहे. जनरलायझेशन करणं पण चुकीचं आहे. तर मला अजिबात असं कुठेही लखानी आणि पवार कुटुंबे एकत्र आल्यामुळे कुठेही कोणी डिस्टर्ब होत नाही. काही पॉलिटिकल अजेंडा, काही भाजप आपले राजकारण करत राहील, NDA आपलं राजकारण करत राहील, इकडे पवार कुटुंब, कोणी म्हणाले रे पवार कुटुंबाने 7 जन्माची आपली व्यवस्था करून टाकली. अरे काय म्हणजे काही नॉनसेन्स बोलायचं. पवार कुटुंबांना कधी गरज होती का कोणाची? ठीक आहे, राजकीय जेवढे विरोधक असतात ते तुम्ही विरोध करा, तुम्ही त्यांना फाईट इट आउट, तुम्ही सगळं. पण असं एक लग्न म्हणजे कोणी एकत्र येणं थोडंसं मला वाईट वाटलं की तिथे क्रिटिसिझम नाही झालेली बरी. बाकी आपल्या शुभेच्छा आहेत दोघांना, लखानी कुटुंब आणि पवार कुटुंबांना. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, सोशल मीडियावर जे पण काही येतं, बोललं जातं, लिहिलं जातं, लोक काय असतात आपल्या खांद्यावर बंदूक ठेवतात किंवा ते त्यांचे अजेंडा पूर्ण करत असतात. कोणी एखादा फॉलोअर येतो आणि काहीतरी मला हे माहिती आहे की याचं हे आहे. आपण शहनिशा न करता जेव्हा आपण ते ॲज अ पत्रकार आपण लिहितो, इट इज ॲब्सोल्युटली रॉंग. त्याचं म्हणजे मी भुगतान केलेलं आहे. म्हणजे ते मी फक्त माझं म्हणजे माझ्याकडे थोडं चांगलं बॅकग्राऊंड होतं म्हणून मी त्यातनं बालबाल बचवलं आणि मी ऑब्व्हियसली चूकच झाली होती माझ्याकडनं ती. पण आयुष्यभराचे संबंध खराब होऊन जातात अशा काही इमॅच्युरिटीमुळे. तर ते टाळावं. प्रत्येकच गोष्ट जी लिहिलेली असते ती खरी नसते. शहनिशा करा राजकारणात एस्पेशली. की अरे आपण म्हणजे गिरीश महाजनचं तर लाईव्ह केस आहे की शेवटी त्या गिरीश महाजनांच्या स्वर्गीय मित्राची मुलगी निघाली ती. आणि काय लिहिलं त्या गिरीश महाजनांबद्दल. ठीक आहे, माणसाचं एक वेगळं नेचर असतं. तुम्ही प्रत्येकच गोष्ट जर चव्हाट्यावर आणायला लागलात तर मग तुम्ही तुमच्या कुटुंबात पण बघितलं पाहिजे. एनिवेज असो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लगेच म्हणजे लवकरच तुमच्याकडे परत येतो काही नवीन विषय घेऊन. धन्यवाद.